नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 5वीचं बालभारती भाग 4 मधील गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत मुलांनो. आणि गणितामध्ये आज आपण कोणते प्रकरण बघणार आहोत? आज आपण गणितामध्ये 15वे प्रकरण आकृतिबंध बघणार आहोत. तर बघा, आकृतिबंध मध्ये आपल्याला मुलांनो अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न उत्तरे सुद्धा सोडवायची आहेत. तर आपण बघूया मुलांनो की आज आपण या प्रकरणामध्ये कशाचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, प्रस्तावना बघूया मुलांनो. प्रस्तुत पाठामध्ये आपण चौरस संख्या व त्रिकोणी संख्या वरून आकृतिबंध ओळखणे व फरशांच्या जोडणीतील आकृतिबंध याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मुलांनो, आपण ह्या प्रकरणामध्ये त्रिकोणी संख्या आणि चौकोनी संख्या वरून आपण आकृतिबंध ओळखणे आणि फरशांच्या जोडणीतील आकृतिबंध याचा आपण अभ्यास करणार आहोत मुलांनो. तर आपण स्पष्टीकरण बघूया. इथे संभाषण आहे ताई आणि मुलींमधलं. तर बघा, इथे जी ताई आहे ती म्हणते, अरे वा किती छान. बघा, इथे काही ठिपक्याद्वारे इथे काय दिसत आहे मुलांनो? ठिपके काढलेले आहेत आणि ठिपक्याद्वारे आपण रांगोळी बनवू शकतो. तर इथे बघा, हे जे ठिपके आहेत, बघा इथे किती ठिपके दिलेले आहेत मुलांनो. पहिल्या ओळीमध्ये आपण बघितले तर 1 2 3 4 अशा किती ओळी आहेत मुलांनो? अशा 4 ओळी आहेत. ह्या एका ओळीमध्ये 4 अशा 4 प्रकारच्या ओळी आहेत आणि प्रत्येक ओळीमध्ये 4 ठिपके असे आपण घेतले तर इथे 16 ठिपके आहेत मुलांनो. आपण मोजूया. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 असे किती ठिपके आहेत मुलांनो? 16 ठिपके आहेत. तर बघा, ही जी ठिपके आहेत तर रांगोळीसाठी एकसारख्या अंतरावर किती छान ठिपके काढले आहेत असं ताई म्हणते. आपण ठिपके कशासाठी काढतो मुलांनो? रांगोळीसाठी ठिपके हे काढलेले आहेत, पण हे कसे एकसारख्या अंतरावर असे छान ठिपके काढलेले आहेत. या ठिपक्यात दडलेले गणित तुला दिसतं का? बघा, ह्या ठिपक्यांमध्ये काही गणित दडलेलं आहे, हे तुला दिसते का असं ते प्रश्न करते. तर त्यावर बघा, ठिपक्यात गणित नाही, माझ्या लक्षात आलं नाही. तर शबनम आहे, ती काय म्हणते बघा मुलांनो. तिथे ताई विचारते, हे बघा ठिपके बघते आणि किती छान ठिपके आहेत म्हणते. आणि हे ठिपके एका सरळ रेषेमध्ये काढले आहेत, ओळीमध्ये काढले आणि एका समान अंतरावर काढलेले आणि हे किती छान आहे. पण ह्या ठिपक्यांकडे बघितल्यावर मुलांना तुमच्या लक्षात येते का? ती मुलगी विचारत आहे की इथे काही गणित आहे, तुम्हाला हे गणित याच्यातून लक्षात येते का? तर ती म्हणते नाही, म्हणते मला या डॉट्स वरून या ठिपक्यांवरून काही गणित लक्षात येत नाही. तर यावर शबनम काय म्हणते मुलांनो? माझ्या लक्षात आलंय ताई, ठिपक्यांची मांडणी कशी केलेली आहे, कोणत्या आकारामध्ये केलेली आहे मुलांनो? ठिपक्यांची मांडणी ही चौरसाकार झालेली आहे. स्क्वेअर मध्ये ठिपक्यांची मांडणी केलेली आहे. आडवे तिडवे असे तिरपे दिलेले आहेत का ठिपके? नाही, हे सरळ रेषेमध्ये. आणि ठिपक्यांचे जे अंक आहेत ते सुद्धा बरोबर एका लाईन मध्येच आहेत. एका ओळीमध्ये 4 ठिपके आहेत, तर दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा 4 ठिपके आहेत आणि तिसऱ्या ओळीमध्ये सुद्धा 4च ठिपके आहेत आणि चौथ्या ओळीमध्ये सुद्धा 4 ठिपके आहेत. म्हणजे ठिपक्यांची जी मांडणी आहे ती कोणत्या आकारामध्ये झालेली आहे? चौरसाकार मध्ये ही ठिपक्यांची मांडणी झालेली आहे. तर ताई म्हणते अगदी बरोबर सांगितलं आहे म्हणते. आता सांगा एकूण किती ठिपके काढले आहेत? तर बघा, मोजूया मुलांना. आपण मोजले किती ठिपके आहेत मुलांनो? एका ओळीमध्ये 4 ठिपके असे टोटल आपण ठिपके मोजले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर सुरेखा काय म्हणते मुलांना? इथे 16 ठिपके आहेत. सुरेखा म्हणते एका ओळीत 4 ठिपके अशा किती ओळी आहेत? 4 ओळी आहेत. तर 4 गुणिले 4 केलं तर 16 येते मुलांना. सुरेखा म्हणते बघा, एका ओळीमध्ये इथे 4 ठिपके दिसत आहेत आणि अशा किती ओळी आहेत? बघा, 4 ओळी आहेत. म्हणजे एकूण 4 गुणिले 4 केलं तर 16 ठिपके होतात. तर ताई काय म्हणते मुलांना यावर? छान, म्हणजे आपल्याला 16 ठिपक्यांची चौरसाकार मांडणी करता येते. तर बघा, आपण ही चौरसाकार मांडणी जी झालेली आहे ती 16 ठिपक्यांची आपल्याला चौरसाकार मांडणी करता येते. समजा आपण 3 ठिपके घेतले तर 3 ठिपक्यांची चौरसाकार मांडणी होईल का? नाही, 3 ठिपक्यांची चौरसाकार मांडणी होणार नाही. समजा आता बघा मुलांना, आपण हे बघा एका ओळीमध्ये 4 ठिपके आहेत, इथे 4 इथे 4, म्हणजे ही जी ठिपक्यांची मांडणी कशी झालेली आहे? चौरसाकार मांडणी झालेली. तर ताई काय म्हणते, आणखी किती ठिपक्यांची
चौरसाकार मांडणी करता येईल. तर बघा समजा आपण 3 ठिपके घेतले, 3 एका ओळीत 3 तर याची सुद्धा चौरसाकार मांडणी आपल्याला करता येईल मुलांना. समजा आपण 2 घेतले, एका ओळीत 2 एका ओळीत 2, याची पण चौरसाकार मांडणी आपल्याला अशी करता येईल. बरोबर स्क्वेअर इथे बनेल, इथे सुद्धा आपल्याला बरोबर चौरसाकार मांडणी करता येईल. पण समजा आपण इथे 3 ठिपके घेतली आणि एका याच्यात 4 घेतले, तर याची आपल्याला चौरसाकार मांडणी करता येणार नाही. बघा समजा मुलांना आपण एका ओळीमध्ये 4 ठिपके आहेत आणि उभ्या लाईन मध्ये समजा आपण 5 ठिपके घेतले. बघा इथे एका लाईन मध्ये आपण इथे समजा 5 ठिपके घेतले आणि 5 ठिपके आपण आणि दुसऱ्या लाईन मध्ये 5 आहे, तिसऱ्या लाईन मध्ये 5 आहे, अशा समजा आपण इथे 5 ठिपके आणि इथे 3 घेतले, तर हे चौरसाकार बनेल का मुलांनो? नाही. म्हणजे चौरसाकार ठिपके बनण्यासाठी काय पाहिजे मुलांनो? किती अंक घ्यावे लागले आपल्याला? सारख्याच अंकाचा चौरसाकार बनेल. समजा उभ्या रेषामध्ये तुम्ही 4 घेताय तर आडव्यामध्येही 4च ठिपके पाहिजे आणि समजा उभ्या रेषेमध्ये तुम्ही 3 घ्याल तर आडव्या रेषा पण ह्या 3च डॉटच्या पाहिजे, तेव्हाच आपण चौरसाकार ठिपक्यांची आकृती बनू शकते मुलांनो. समजा 4 ठिपके आपण एका रेषेमध्ये घेतले आणि दुसऱ्या रेषेमध्ये 3 ठिपके घेतले, तर 5 गुणिले 3 म्हणजे 15 होतील मुलांनो. त्याची चौरसाकार आकृती बनत आहे का? नाही बनत आहे. शबनम काय म्हणते मग? याच्यावर शबनमने उत्तर दिलेलं आहे. ताईने विचारलं की अशी आपण अजून किती ठिपक्यांची चौरसाकार मांडणी करू शकतो? तर यावर शबनमने काय म्हटलं आहे की मांडणी चौरसाकार होण्यासाठी प्रत्येक उभ्या म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे उभी आणि आडव्या ओळीत तेवढेच ठिपके पाहिजेत. कसे ठिपके पाहिजेत? सारखे ठिपके पाहिजे. समजा आडव्या रेषेत 3 आहेत तर उभ्या रेषेतही 3च ठिपके पाहिजेत, तेव्हाच चौरसाकार मांडणी होऊ शकतो. बघा चौरसाकार मांडणी होण्यासाठी प्रत्येक उभ्या आणि आडव्या रेषेमध्ये काय पाहिजे मुलांनो? सारखेच ठिपके पाहिजे, तरच आपल्याला चौरसाकार मांडणी होऊ शकते. तर सुरेखा काय म्हणते मुलांनो? बघा याच्यावर, म्हणजे 2 गुणिले 2 4, 3 गुणिले 3 9, असं एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणाऱ्या संख्ये एवढे ठिपके मिळतात. समजा 5 ठिपके आहेत तर दुसऱ्या आडव्या रेषेमध्ये समजा 5 ठिपके आहेत, तर उभ्या रेषेतही 5च ठिपके पाहिजे, म्हणजे 5 गुणिले 5 म्हणजे 25, म्हणजे चौरसाकार जी मांडणी ठिपक्यांची मांडणी आपल्याला मिळू शकते. म्हणजे सांगण्याचा उद्देश हे आहे की चौरसाकार मांडणी आपल्याला पाहिजे तर उभ्या आणि आडव्या रेषेमध्ये कसे पाहिजे मुलांना? आपल्याला सारखेच ठिपके पाहिजेत. हे 2 गुणिले 2 केले तर 4, म्हणजे उभ्या रेषेमध्ये आणि उभी आणि आडव्या याच्यामध्ये कसे सारखेच ठिपके पाहिजेत. तसंच समजा आपण 5 केलं तर इथे 5 गुणिले 5 पाहिजे, तेव्हा सारखी चौरसाकार मांडणी होईल ठिपक्यांची. 4 गुणिले 4 केलं तर ठिपक्यांची मांडणी होईल. 6 गुणिले 6 केलं तर ठिपक्यांची मांडणी होईल. 7 गुणिले 7 म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन मध्ये सारखेच ठिपक्यांची संख्या पाहिजे, तेव्हा ती चौरसाकार मांडणी होईल. 8 गुणिले 8 केलं तेव्हा चौरसाकार मांडणी होईल. 9 गुणिले 9 केलं तर 81. असं म्हणजे काय म्हणण्याचं हे आहे की आडव्या रेषेमध्ये मुलांना लक्षात घ्या की व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी आणि उभ्या याच्यामध्ये कसे पाहिजे ठिपक्यांची जी संख्या आहे ती कशी पाहिजे? सारखीच पाहिजे, तेव्हा तो चौरसाकार मांडणी आपल्याला करता येईल. तर ताई म्हणते अगदी नेमकी उत्तर दिली तुम्ही बरोबर, अगदी बरोबर उत्तर दिलेली आहे मुलांनो. आणि बघा जसं 4 9 16 25 36 या संख्या ठिपक्यांनी चौरसाकार मांडणीत दाखवता येतात. नक्की मुलांनो दाखवता येतात. आणि अशा संख्यांना चौरस संख्या म्हणतात. तर समजलं मुलांनो चौरस संख्या म्हणजे काय? ज्या ठिपक्यांची मांडणी, ज्या संख्यांच्या ठिपक्यांची मांडणी करताना आपल्याला चौरसाकार मांडणी करता येत असेल तर त्या ठिपक्यांना आपण काय म्हणतो मुलांनो? चौरसाकार संख्या म्हणतो. जसं बघा 4 9 16 25 आणि 36 या संख्या आपल्याला चौरसाकार मांडणी यांची करता येते. जसं मांडणी कशी चौरसाकार करता येते बघूया मुलांनो. 4 आहे तर 2 गुणिले 2 4 होईल मुलांनो. 9 आहे तर 3 गुणिले 3 केल्यावर
म्हणजे आडव्या रेषेत 3 आणि उभ्या रेषेत 3. म्हणजे ठिपके कसे पाहिजे, सारखेच पाहिजे. तर 3 गुणिले 3 केले तर 9 आलं मुलांनो. तसंच आपण 4 गुणिले 4 केलं असता किती येईल मुलांनो, 4 × 16. तसंच बघा आता 25 ठिपक्यांचा चौरस आकार केव्हा मिळेल आपल्याला, जेव्हा 5 अंक करूया आपण. 5 व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन मध्ये सारखेच ठिपके ठेवूया. तर 5 × 5 = 25 येणार आहे मुलांनो. तसंच आता 6 गुणिले 6 केलं असता 36 येणार आहे. म्हणजे अशा संख्यांना चौरस संख्या म्हणतात. तर ह्या ज्या संख्या आहेत ह्या काय आहेत मुलांनो, ह्या चौरस संख्या आहेत. म्हणजे दोन्ही ठिपक्यांची जी संख्या आहे ती कशी पाहिजे, उभ्या आणि आडव्यांची ठिपक्यांची जी संख्या आहे ती सारखी पाहिजे. तर नक्कीच मुलांना आता तुम्हाला चौरस संख्या काय आहे समजलं असेल. तर बघा आता 100 आहे मुलांना. तर 100 ही संख्या चौरस संख्या आहे का? हो आहे, नक्कीच चौरस संख्या आहे. कारण बघा मुलांनो, आपण 100 यासाठी काय करूया, 10 गुणिले 10 म्हणजेच 100 होते. म्हणजे आडव्या रेषेत 10 ठिपके घ्यायचे आणि उभ्या रेषेत सुद्धा 10 ठिपके घ्यायचे, म्हणजे आपल्याला 100 ठिपके मिळतील. म्हणजे 100 ही सुद्धा चौरस संख्या आहे. बघा सुरेखा म्हणते 10 दाहे दाहे 100 म्हणून चौरस ही सुद्धा 100 ही सुद्धा चौरस संख्या आहे. तर यावर ताई काय म्हणते मुलांना, बरोबर. आणि 40 मुलांना बघा, 40 ही चौरस संख्या आहे का? नाही, कारण कोणत्या दोन संख्येचा आपण गुणाकार केला आणि तो कसा सारख्याच संख्येचा गुणाकार पाहिजे आणि तो 40 आला पाहिजे. तशा कोणत्याच संख्या नाहीयेत मुलांनो. जसं आता उदाहरणार्थ आपण 25 घेतलं तर दोन सारख्याच संख्येचा गुणाकार केला तर 25 येऊ शकतो आणि म्हणून त्याला आपण चौरस संख्या म्हणतो. जसं 25 आहे मुलांनो. तर 25 ही चौरस संख्या आहे, कारण दोन सारख्या संख्येचा गुणाकार केला तर आपल्याला 5 × 5 = 25 मिळते. पण 40 ही संख्या कोणत्या संख्येचा गुणाकार केला आणि ते सारख्या, तर 40 येणार आहे नाही, अशी नाही आहे. त्याच्यामुळे 40 ही चौरस संख्या नाही आहे. तर शबनम काय म्हणते, विचार करून सांगते आणि म्हणते की बघा 6 × 6 = 36 होते मुलांनो. 7 × 7 = 49 होते आणि 40 ही संख्या बघा 36 आणि 49 च्या मध्ये आहे. म्हणजे बघा आपण बघितलं होतं मुलांनो, चौरस संख्या कोणत्या कोणत्या आहेत आपण बघितलं होतं. 2 गुणिले समजा 2 केलं तर 4 ही सुद्धा चौरस संख्या आहे. पुन्हा व्हेरी गुड, 3 गुणिले 3 केलं तर आपलं 9 आलं होतं. 4 गुणिले 4 केलं तर 4 × 16 आणि 5 गुणिले 5 केलं तर 25. पण आपल्याला 40 या संख्येबद्दल विचारलं आहे की 40 ही चौरस संख्या आहे का? तर बघा 5 च्या नंतर 6 36 होते आणि 7 × 7 = 49. तर बघा 40 ही जी संख्या आहे मुलांनो, ही 36 आणि 49 च्या मधली संख्या आहे. पण अशी संख्या येणार आहे का? नाही, की ज्यांचा गुणाकार 40 येणार आहे ते सारख्या संख्येचा, असं पॉसिबल नाहीये. म्हणून ही 40 ही संख्या चौरस संख्या नाही आहे. तर बघूया मुलांनो, बघा 40 ही संख्या 36 आणि 49 च्या मध्ये आहे. आपण बघितलं आहे 6 × 7 = 36 आणि 7 × 7 = 49. तर म्हणजे बघा, म्हणजे एका संख्येला त्याच संख्येने गुणून गुणाकार 40 येईपर्यंत अशी कोणती संख्या नाही आहे का मुलांनो? एका संख्येला त्याच संख्येने गुणून गुणाकार 40 आला पाहिजे अशी कोणती संख्या आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की 40 ही संख्या, म्हणून 40 ही संख्या चौरस संख्या नाही आहे, म्हणजे स्क्वेअर नंबर नाही आहे असं आपण म्हणू शकतो. 40 ही संख्या स्क्वेअर नंबर नाही आहे. तर मुलांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की चौरस संख्या म्हणजे काय. सारख्याच संख्येने सारख्या संख्येला गुणल्यावर जो गुणाकार येतो, तर आणि मग त्या गणांची आपण मांडणी करू शकतो आणि मांडणी केल्यावर कशी ती चौरसाकार मांडणी मिळते, ठिपक्यांची मांडणी, तर त्याला आपण चौरस संख्या म्हणतो. तर बघा मुलांनो, आता संख्यांची आणखी एक गंमत तुम्हाला सांगते. ताई काय म्हणते, अजून तुम्हाला संख्यांची एक गंमत मी सांगते. तर बघा, आता त्याच्यासाठी आपण 1 + 2 1 + 2 + 3 अशा 1 ते 6 पर्यंतच्या बेरजा करा. तर बघा, अशा
तुम्ही बेरजा करा मुलांनो, आणि बेरजा केल्यावर काय येतं एक मजेदार आता आपल्याला सांगणार आहे ताई. तर बघा सुरेखा मग म्हणते, आपण करून बघूया. 1 + 2 3, 1 + 2 + 3, 1 + 2 + 3 + 4, 1 + 2 + 3 + 4 + 5, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. तर मुलांनो बघा ताई आता आपल्याला गंमत सांगणार आहे. तर बघा ह्या संख्यांची आपण बेरीज करून बघूया. बघा 1 + 2 3 होतात. 1 + 2 + 3 किती होईल? 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. इथे बघा 4 आणि 3 7, 8 9 10. तसंच बघा इथे किती होईल? 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15. इथे बघा मुलांनो 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 15 आणि 6 21. तर बघा अशी आपण बेरीज करत आलो. तर बेरीज करत आलो आपण, तर कसं आलं आहे? 1 + 2 + बरोबर 3. 1 + 2 + 3 बरोबर किती आलं मुलांना? 6. 1 + 2 + 3 + 4 बरोबर 10 आलेला आहे. आणि 1 + 2 + 3 + 4 + 5 बरोबर आपलं 15 उत्तर आलेलं आहे. तसंच बघा 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 बरोबर 21 उत्तर आलेलं आहे. तर बघा मुलांनो इथे बेरीज करून बघूया आपण, जसं आता करून बघितलेली आहे. तर बघा 6 बेरीज आपली आणि यांची सारखीच बेरीज आलेली आहे. त्याच्यानंतर 10 आलेली आहे. मग पुन्हा 1 + अजून एक संख्या त्याच्यात ऍड केली तर 15 आली आहे. 15 नंतर 21 आलेली आहे. तर बघा अशा प्रकारे ही बेरीज वाढतच आहे. तर बघा ताई काय म्हणते? 3 6 10 15 21 या संख्या एवढे ठिपके मी तुम्हाला काढून दाखवते. तर बघा आता यांचे आपण ठिपके काढून बघूया. कोणत्या कोणत्या संख्यांचे? 3 6 10 15 आणि 21 या संख्या एवढे ठिपके आपण आपल्याला आता काढून बघूया मुलांनो. आणि यावरून काही गंमत लक्षात येते का ते बघा. तर बघा जसं मुलांनो 1 + 2 आपण ठिपके काढून बघूया. 1 + 2 केलं तर असं ठिपकं येईल. मग बघा 1 + 2 + 3 केलं तर किती झालं? 6. मग बघा 1 असं ठिपकं आलेलं आहे. मग पुन्हा बघा आपण 1 + 2 + 3 + 4 किती आलेलं आहे? 10 आलं होतं मुलांनो. यांचे ठिपके काढून बघूया. 1 ठिपका, मग त्यानंतर 2 ठिपके, मग किती काढूया मुलांनो? 3 ठिपके. आणि बघा तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्हाला काही याच्यात वेगळं दिसत आहे का? कोण बनलेला आहे. याचाही बघितलं तर काय बनलेलं आहे? त्रिकोण बनलेला आहे. पुन्हा आपण ही जी संख्या ऍड केली तर काय बनलेलं आहे मुलांनो? त्रिकोण बनलेला आहे. तसंच पुन्हा आपण ऍड केली 1 + 2 समजा ही संख्या ऍड केली 1 + 2 + 3 + 4 + 5 केला तर किती होते मुलांनो? 15 झालेला आहे. आता एवढे ठिपके पण आपण पुन्हा करून बघूया. तर बघा आधी 1 ठिपका देऊया, मग त्याच्यानंतर 2 ठिपके देऊया, मग किती द्यायचे? 3. व्हेरी गुड. 3च्या नंतर आता मुलांना आपण 4 ठिपके देऊन बघूया आणि त्याच्यानंतर आपण बघूया 5 ठिपके. तर बघा यांना पण आपण जॉईन केल्यावर, जोडल्यावर बघा मुलांनो कोणता आकार बनत आहे? इथे त्रिकोण बनत आहे. म्हणजेच आपण 1 + 2 + 3 समजा 3 6 15 10 21 अशा ह्या संख्यांना जोडल्यावर जो आकार बनत आहे तो कोणता आकार बनत आहे? त्रिकोण हा बनत आहे. तर बघूया मुलांनो. बघा 1 + 2 + 3 केलं तर असे ठिपके येणार आहे. 1 + 2 + 3 + 4 केल्यावर असे ठिपके बनणार आहेत. तर बघा आलं का लक्षात मुलांनो? या ठिपक्यांच्या मांडणीने त्रिकोण तयार झाला आहे. काय फॉर्म झालेला, काय बनलेला आहे मुलांनो? त्रिकोण इथे बनलेला आहे. बघा 1 + 2 केलं तर हा त्रिकोण बनला आणि 1 + 2 + 3 केल्यावर हा त्रिकोण बनला. पुन्हा बघा मुलांनो इथे आधी 1 ठिपका, मग 2 ठिपके, मग 3 ठिपके आणि मग 4 ठिपके जोडल्यावर सुद्धा काय बनलेला आहे? काय लक्षात आलं मुलांनो तुमच्या? इथे त्रिकोण हा बनलेला आहे.
म्हणजे 1, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो 1 अधिक 2 जेव्हा आपण बेरीज केली तर त्रिकोण बनलेला आहे. तर ताई काय म्हणते मुलांनो, बरोबर, पण त्या त्रिकोणामध्येही विशेष असं काही लक्षात येत आहे का मुलांनो? बघा, यांना बघितल्यावर जसं इथे मुलांनो आपण कशाची बेरीज केली होती, आता इथे आपण हा त्रिकोण केव्हा फॉर्म झाला, 1 अधिक 2 केलं तर इथे मुलांनो 1 अधिक 2 अधिक 3 केल्यावर इथे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 केल्यावर, तर बघा आता त्रिकोण तर बनलेला आहे, परंतु पण या त्रिकोणामध्येही विशेष असं काही लक्षात आलं आहे का मुलांनो? काय लक्षात आलेलं आहे तुम्हाला? याला व्यवस्थित निरीक्षण करा आणि सांगा. तर बघा, सुरेखा काय म्हणते की प्रत्येक त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा आहेत, सारख्या आहेत, इक्वल आहेत. ह्या ज्या त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्या कशा आहेत, इक्वल आहेत. प्रत्येक त्रिकोणाच्या बघा ह्या ज्या बाजू आहेत ह्या कशा आहेत मुलांनो, इक्वल आलेल्या आहेत. आणि ताई त्यावर म्हणते तुम्ही दोघींनी मिळून नेमकं उत्तर दिलेलं आहे. तर बघा मुलांनो, त्यावर उत्तर काय मिळालेलं आहे, मुलींनी काय उत्तर दिलं की त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत. तर आता सांगा 15 ठिपके अशा मांडणीत काढता येतील का? बघा 15 ठिपके आपल्याला काढता येतील का बघूया मुलांना आपण. तर आपल्याला काय म्हटलंय मुलांना इथे, 15 ठिपके अशा मांडणीत काढता येतील का असं ताईने प्रश्न केला आहे. तर बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, बघा यांची आपण बेरीज करूया तर किती येईल मुलांनो, 2 अधिक 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. तर नक्कीच मुलांनो आपण 15 ठिपक्यांना अशा मांडणीमध्ये लिहू शकतो. आधी आपण 1 ठिपका देऊया, त्याच्यानंतर 2 ठिपके देऊया, त्याच्यानंतर आपण 3 ठिपके, 3च्या नंतर मुलांनो व्हेरी गुड 4 देऊया आणि मग देऊया 5 ठिपके. आणि बघा याच्याने जो त्रिकोण फॉर्म झालेला आहे तो कसा झालेला आहे मुलांनो, कसा त्रिकोण तयार झालेला आहे, कसा त्रिकोण फॉर्म झालेला आहे, त्याच्या तीनही ज्या बाजू आहेत त्या कशा आहेत, सारख्याच आहेत. शबनम म्हणते हो ताई, शबनम काय म्हणते, हो ताई आता मी तुम्हाला 15 ठिपक्यांची रांगोळी तिन्ही बाजूंनी सारख्या असलेल्या अंतरावर काढून देते. म्हणजे ती काय म्हणते शबनम की आता बघा ताई मी तुम्हाला 15 ठिपक्यांची रांगोळी तिन्ही बाजू सारख्या असलेल्या त्रिकोणाच्या मांडणीत काढून दाखवते. आणि बघा इथे 15 ठिपके आहेत, आपण मोजूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती ठिपके आहेत मुलांना इथे, 15 ठिपके आहेत. तर बघा इथे शबनमने 15 ठिपक्यांची आपल्याला रांगोळी काढून दाखवलेली आहे. आणि ती मांडणी केल्यावर मुलांनो नक्कीच काय बनलेला आहे, त्रिकोण बनलेला आहे आणि त्याच्या तिन्ही बाजू कशा आहेत, सारख्या आहेत. तर बघा मुलांनो यावर आता ताई काय म्हणते की आता तुम्ही 21 ठिपक्यांची रांगोळी त्रिकोणात मांडू शकता का? तर हो नक्कीच मांडू शकतो. आपण करून बघूया मुलांनो. कारण आपण बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6, बघा यांची आपण बेरीज करूया किती येते ते बघूया मुलांनो. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 15 मध्ये 6 मिळवले तर 21 होते. तर बघा यांची आपण मांडणी करून बघूया मुलांनो. त्रिकोणामध्ये होते का बघूया. 1 2 मग 3, त्याच्यानंतर 4 5 आणि मग इथे 6. थोडं हे ह्या बाजूला हवं होतं. बघूया आपण 21 या ठिपक्यांची कशी मांडणी आपण त्रिकोणामध्ये करू शकतो का. 1 2 3 4 5 6. कारण याची 21 केव्हा आलं मुलांना, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 यांची बेरीज केल्यावर आपलं 21 हे उत्तर आलेलं आहे. आणि ठिपके सुद्धा आपण तसेच घेतलेले आहे मुलांना. म्हणजे बघा 21 ठिपक्यांची रांगोळी त्रिकोणी मांडणीमध्ये काढता
येते. तर बघा सुरेखा म्हणत आहे बघा यापुढे असेच आणखी 6 ठिपके वाढवायचे आहेत. पहिले कसे आपण एक ठिपका घेतला होता, 2, 3, 4 आणि 5. आता हे 5 पर्यंत एवढे ठिपके होते मुलांना, तर किती होतं मुलांना इथे 15 ठिपके होते आणि पुन्हा आता आपण इथे 6 ठिपके वाढवले तर 21 ठिपके झालेले आहेत. म्हणजे सुरेखा म्हणते यापुढे आणखी अजून आपल्याला 6 ठिपके वाढवायचे आहेत. 15 मध्ये 6 ठिपके वाढवले तर 21 आलेला आहे. तर बघा 3, 6, 10, 15, 21 या संख्यामधील गंमत लक्षात आली आहे का मुलांनो? की ह्या सगळ्या संख्यांमुळे आपल्याला कोणती संख्या मिळते? त्रिकोणी संख्या मिळते. कारण त्रिकोण बघा अशा संख्यांना तुम्ही काय नाव द्याल? कारण ह्या संख्यांमुळे काय फॉर्म झाला मुलांनो? त्रिकोण बनलेला आहे. तर शब्नम काय म्हणते यावर? की त्रिकोणी संख्या असं म्हणूया, कारण ह्या संख्यांमुळे त्रिकोण तयार झालेला आहे. मग ताई म्हणते अगदी बरोबर, या संख्यांना त्रिकोणी संख्या असंच म्हणतात. तर समजलं मुलांनो? आपण बघा चौरसाकार संख्या बघितल्या आणि आता आपण त्रिकोणी संख्या सुद्धा बघितली आहे. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय होते मुलांनो? की ज्या संख्यांच्या बेरजेने त्रिकोण बनतो आणि त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा सारख्या पाहिजेत. तर ज्या संख्यांच्या बेरजेने आपल्याला त्रिकोण समजा बनत आहे तर त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. जसं 3, 9, 10, 15, 21 अशा ह्या त्रिकोणी संख्या आहेत. आणि समोर समोर आपण बेरीज करून बघूया मुलांनो, तर आपल्याला अजून त्रिकोणी संख्या मिळणार आहेत. तर बघा त्रिकोणी आणि चौरस संख्या व्यवहारातही आपल्या अनुभवाला येतात. बघा आपण ह्या संख्या आपल्या डेली याच्यामध्ये पण आपण बघतो मुलांनो. तर त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या, आणि आता तुम्हाला नक्कीच हे समजलं असेल मुलांनो. आतापर्यंत तुम्ही त्या संख्या बघितल्या असेल पण तुमच्या लक्षात नाही आलं असेल. आज तुम्हाला समजलं असेल की त्रिकोणी संख्या काय होतात आणि चौकोनी संख्या काय होतात. तर बघा मुलांनो, आणि आपण डेली लाईफ मध्ये पण आपण बघतो. जसं आपल्या किचन मध्ये बघा मुलांनो, तर किचन मध्ये किंवा आपल्या बालगृहातल्या पण किचन मध्ये बघा, तुम्ही स्वयंपाकघरामध्ये बघा, तर तिथे अशा वाट्या ठेवलेल्या असतात. तर बघा त्या वाट्या ज्या ठेवलेल्या आहेत, तर घरातील वाट्यांची जी मांडणी आहे ती एकावर एक अशी ठेवलेली आहे. तर याच्याने पण बघा काय तयार होते मुलांनो? त्रिकोण तयार होत आहे. बघूया आपण. जसं घरातील वाट्यांची मांडणी किंवा रस्त्याच्या कडेला एकावर एक ठेवलेल्या नळांची मांडणी, बुद्धिबळाचा जो आपण पट बघतो, ज्याच्यावर आपण चेस खेळतो, बुद्धिबळ खेळतो, ती जी आकृती बघतो आपण, तर ती कशी असते? चौरसाकार असते. तर बघा बुद्धिबळाचा पट म्हणजे चेस इत्यादी हे जे उदाहरण आहेत बघा. पाईपांची मांडणी, जी नळांची मांडणी केलेली आहे, किंवा किचन मधल्या आपल्या स्वयंपाकघरातील वाट्या ज्या एकमेकांवर ठेवलेल्या आहेत त्या, किंवा अजून बघा चेस बोर्डवर जे आहे ती चेस बोर्ड जो दिसत आहे तर तो पण आपल्याला कसा दिसतो मुलांनो? याच्यातही आपल्याला हे त्रिकोणाकार आणि चौरसाकार जे मांडणी आपल्याला दिसते मुलांनो.